पुण्यातील संगमवाडी रस्त्यावरती शनिवारी दुपारी 12:30च्या सुमारास थरारक प्रकार घडलाय। भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। एका महिलेने युवक बोनेटवर अडकलेला असताना त्याला त्याच अवस्थेत 2 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या घटनेचा नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार एक महिला चालक आणि एक इनोव्हा कार चालक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला। हा वाद काही क्षणातच विकोपाला गेला। पुण्यातील संगमवाडी रस्त्यावरती भरदिवसा थरार घडलाय। प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार एक कार महिला चालवत होती। तिचा आणि एका इनोव्हा चालकाचा वाद झाला। कल्याणी नगरकडून येणाऱ्या चौकात इनोव्हा चालकाने गाडी आडवी लावली आणि महिलेची कार अडविण्याचा प्रयत्न केला। तो कार समोर थांबला असता महिलेने कार तशीच पळवली। इनोव्हा चालक असलेला बोनेटवरच राहिला। अशा परिस्थितीमध्ये महिलेने त्याला किमान 2 किलोमीटर फरफटत नेले। त्यानंतर तिने ब्रेक दाबला। त्यावेळी तो इनोव्हा चालक रस्त्यावर पडला। तो गंभीर जखमी झाला। त्यामुळे व्हीआयपी बंदोबस्तासाठी रस्त्यावर असलेल्या पोलिसांनी त्यास तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं। धक्कादायक बाब म्हणजे अशा अवस्थेतही कार थांबवण्यात आली नाही। संबंधित महिला चालकाने सुमारे 2 किलोमीटर अंतरापर्यंत कार चालवत नेल्याची माहिती आहे। या संपूर्ण घटनेदरम्यान युवक बोनेटवर लटकलेला असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।